नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही आहे, तर आपण दिवाळी जवळ येते आहे, त्यासाठी दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी आपण काय पूर्वतयारी करू शकतो की ज्यामुळं आपले दिवाळीचा फराळ जो आहे तो 2 ते 3 दिवसात म्हटलं तरी आरामात आपण बनवू शकतो. तर आपण दिवाळीची पूर्वतयारी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यातली पहिली स्टेप म्हणजे ही आहे की तुम्हाला कोणते पदार्थ बनवायचे आहेत त्याची आधी लिस्ट काढा. तर तुम्हाला घरामध्ये कोणते पदार्थ आवडतात किंवा भेट म्हणून तुम्हाला कोणते पदार्थ द्यायचे आहेत तेही आधी ठरवा. त्याची प्रॉपर अशी लिस्ट काढून घ्या आणि मग नंतर त्या पदार्थ बनवायसाठी तुम्हाला किती साहित्य लागणार आहे. जर तुम्हाला भेट म्हणून द्यायचं असेल तर साहित्य थोडं एक्स्ट्रा आणावं लागेल. तर असं प्रॉपर लिस्टिंग करा, कारण काय होतं यूट्यूबवर हल्ली खूप साऱ्या रेसिपीज अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला सगळेच पदार्थ करावेसे वाटतात. पण एवढं शक्य नाही आहे. जर ते आपण सगळेच पदार्थ करत बसलो तर दिवाळी दिवशी आपण पूर्णपणे थकून जातो. तर अशी जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवलीत आणि जर ठरवलं प्रॉपर प्लॅनिंगनी की किती पदार्थ करायचे आहेत, कसे करायचे आहेत, तर मग दिवाळी तुमची अगदी छान अशी होईल. तर आपण पहिली स्टेप म्हणजे पार केली की साहित्य किती लागणार आहे ते काढलं. आता ते साहित्य आपण ऑर्डर केलं. आता सामान तर आपलं सगळं घरी आलेलं आहे. आता पुढची स्टेप. तर दिवाळीच्या पदार्थांची सुरुवातच चकली भाजणीपासून होते. तर तुम्ही पहिले चकलीची भाजणी करून ठेवू शकता. मग त्यासाठी तुम्ही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते फॉलो करू शकता. इवन माझाही व्हिडिओ फॉलो करू शकता. नंतर दुसरं म्हणजे बेसन लाडवाचं जे दळण आहे ते करायचं. त्यासाठी डाळ भाजायची आणि दळून आणायची. तसे जर लाडू केले तर ते टेस्टी होतात. तसेही विकतच्या पिठाचेही हल्ली लाडू बनवतात, तुम्ही तसेही करू शकता. तिसरं म्हणजे जर तुम्हाला सजुऱ्या करायच्या असतील तर मग त्यासाठी तुम्हाला तांदूळ जे आहेत ते धुवून भाजून दळून आणावे लागतील. तेही सारणासाठी तेही करावं लागेल. नंतर आहे तुम्ही जर अनारसे करणार असाल तर मग तुम्हाला 3 दिवस तांदूळ भिजवून त्याचंही पीठ बनवावं लागेल किंवा रेडीमेड पीठही हल्ली बाजारात अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण जो मैदा रवा आणलेला आहे तो चाळून साफ करून ठेवायचा आहे. नंतर जी वेलची येते, जायफळ येतं, सुंठ येतं, जे काही हे पदार्थ आहेत ते सगळे आपल्याला व्यवस्थित बारीक करून ठेवायचे आहेत, म्हणजे मग ऐनवेळी आपली धावपळ होत नाही. तसंच खोबरं जर लागणार असेल करंजीला, कारण हल्ली डेसिकेटेड कोकोनट पण मिळतं, तेही काहीजण करंजीमध्ये वापरतात. तर ते जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा मग खोबरं जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं तुम्ही ते खिसून ठेवू शकता. म्हणजे मग ऐनवेळी तुम्हाला जास्त धावपळ होणार नाही आणि ज्या दिवशी करंज्या करायला घ्यायच्या आहेत त्याच्या आदल्या दिवशीच सारण बनवून ठेवायचं, म्हणजे मग त्याचा चांगला फायदा होतो तुम्हाला आणि वेळ. जर बाजारातली विकतची बारीक साखर वापरणार असाल तर मग ठीक आहे. नसेल तर मग घरातली जी साखर आहे तीही एकदम बारीक करून ठेवा, म्हणजे मग तुमचा वेळ वाचेल. नंतर त्याच्यानंतर करंजी बनवायला जर तुम्ही मैदा आणि रवा दोन्हीचं मिश्रण करणार असाल तर ते आधीच तुम्ही चाळून स्वच्छ करून मिक्स करून ठेवू शकता. म्हणजे ऐनवेळी फक्त मोहन घातलं, मीठ घातलं आणि पीठ भिजवलं की झालं. कारण सारण तर आपण आदल्या दिवशीच बनवून ठेवतो, मग तुमची वेळ वाचेल आणि अगदी छान अशी दिवाळी होईल. तर इथं बघू शकता तुम्ही एवढी सगळी आपण तयारी केली. तर आता एवढी तयारी केल्यानंतर फक्त 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही सगळे पदार्थ अगदी आरामात बनवू शकता. हे घरगुती स्वरूपात आहेत, त्याच्यासाठी मी सांगते. घरगुती दिवाळी जर बनवायची असेल तर याप्रमाणे तुम्ही थोडी थोडी जेव्हा करायची असते तेव्हा हे व्यवस्थित पार पडतं. जर बिझनेससाठी असेल तर मग तुम्हाला ते मोठ्या प्रमाणात करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण फॉलो. तर आपल्या पार पडल्या. आता तिसरी स्टेप हे आहे की मी इथं फक्त एक घरगुती स्वरूपात जर तुम्हाला दिवाळी फराळ करायचा असेल तर मग तो किती किलोमध्ये किती होतो ते एक थोडंसं सांगणार आहे. दुसरं म्हणजे आता 1 किलो जर आपण रव्याचे लाडू केले, 1 किलो रवा वापरून लाडू केले तर साधारणपणे 40 ते 45 लाडू होतात. तसंच जर 1 किलो भाजणीची चकली केली तर ती 65 ते 70 चकल्या त्याच्यामध्ये आरामात तयार होतात. तसंच 1 किलो बेसनाचे जर लाडू केले तर ते 50पर्यंत होतात, कारण त्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करतो, त्याच्यासाठी काही पाक बनवत नाही, त्यामुळे ते लाडू थोडे एक्स्ट्राच होतात. नंतर येतात बुंदीचे लाडू. तर बुंदीचे लाडू पण साधारणपणे 50च्या आसपास होतात. नंतर करंज्या जर तुम्ही 2 वाट्या रवा आणि 2 वाट्या मैदा असं 4 वाट्याच्या जरी करंज्या केल्या किंवा फक्त 4 वाट्या रवा तुम्ही वापरलात तरी साधारणपणे 50पर्यंत करंज्या होतात मीडियम साईजच्या. जर तुम्ही सजुरी बनवत असाल तर सजुऱ्यामध्ये जर तुम्ही 2 वाट्या रवा आणि 1.5 वाटी मैदा वगैरे असं वापरलं तर मग त्याच्यामध्ये 20 ते 25 सजुऱ्या आरामात होतात. नंतर दुसरं म्हणजे आहे चिवडा.
तर चिवडा करतानाही जर तुम्हाला 1 किलोचा चिवडा करायचा आहे पण तुम्ही घरगुती स्वरूपात तुमच्या घरी जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता, किंवा मग अर्धा किलोचे 2 प्रकारचे चिवडे करू शकता. एक तर पातळ पोह्यांचा येतो किंवा भाजक्या पोह्यांचा येतो. तुम्ही जो आवडतो घरी त्याप्रमाणे. तुम्हाला हे सगळे जे काही मी दिवाळीची पूर्वतयारी याच्यावरती व्हिडिओ बनवला तो तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्ही कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करता किंवा तुम्ही कोणकोणत्या ट्रिक वापरता दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी, तर तुमच्याकडेही अशा काही आयडियाज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान फराळाच्या रेसिपीजही माझ्या चॅनलवरती पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.